चला, आज आपण थेट 19व्या शतकातल्या भारतात जाऊया. तिथे एका व्यक्तीनं हिंदू समाजात सुधारणा घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक प्रचंड मोठी चळवळ सुरू केली. ही गोष्ट आहे दयानंद सरस्वती आणि त्यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाची. पण विचार करा, जुन्या प्राचीन ग्रंथांच्या आधारावर आजच्या काळात म्हणजे आधुनिक काळात एखादी सामाजिक क्रांती घडवणं शक्य आहे का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि याच प्रश्नाच्या भोवती आपलं आजचं हे सगळं विश्लेषण फिरणार आहे. तर मग या सगळ्या विचारांमागे नक्की कोण होतं? ती व्यक्ती म्हणजे दयानंद सरस्वती. त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला, समाजाची स्थिती अगदी जवळून पाहिली आणि त्यांना ज्या काही समस्या दिसल्या त्यावर एक उपाय म्हणून त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आणि त्यांच्या विचारांचा पाया तो एकाच पण अत्यंत शक्तिशाली घोषणेवर उभा होता, वेदांकडे परत जा. आता ही फक्त एक घोषणा नव्हती, नाही, तर त्यांच्या संपूर्ण चळवळीचे हे जणू काही सार होतं. बरं, वेदांकडे परत जा असं म्हटल्यावर नक्की काय अपेक्षित होतं? म्हणजे याचा अर्थ काय? तर आर्य समाजाच्या मते वेद हेच अंतिम सत्य आणि ज्ञानाचा स्रोत आहेत. की समाजातल्या अगदी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे वेदांमध्येच सापडेल, इतका त्यांचा ठाम विश्वास होता. आणि मग वेदांच्या याच विचारांवर आधारित आर्य समाजाने एकामागोमागे एक अशा अनेक सामाजिक सुधारणा पुढे आणल्या. तर मग पाहूया नक्की कोणत्या होत्या या सुधारणा आणि त्याचा समाजावर नेमका काय परिणाम झाला. यातली सगळ्यात मोठी आणि म्हणायला गेलं तर एक क्रांतिकारी सुधारणा होती ती म्हणजे जाती व्यवस्थेबद्दलचा विचार. बघा, त्या काळातली व्यवस्था जन्मावर आधारित होती, बरोबर? पण आर्य समाजाचा दृष्टिकोन याच्या अगदी उलट होता. त्यांचं म्हणणं होतं की जात जन्माने नाही, तर माणसाचे गुण आणि त्याची क्षमता यावरून ठरली पाहिजे. केवढा मोठा बदल होता हा! आणि हो, त्यांच्या सुधारणांची यादी काही इथेच संपत नाही. त्यांनी अजूनही बऱ्याच गोष्टी केल्या, जसं की मूर्तिपूजेला विरोध केला, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला, जे खूप महत्त्वाचं होतं. इतकंच नाही, तर स्वदेशीचा पुरस्कार केला, म्हणजे आपल्याच देशात बनवलेल्या वस्तू वापरा असं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षण हे सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं म्हणून त्यांनी शाळा आणि कॉलेजेस सुरू केली. आता हे सगळे विचार, ही सगळी शिकवण त्यांनी कुठे मांडली? तर सत्यार्थ प्रकाश नावाच्या एका ग्रंथात हे सगळे एकत्र लिहिलं. आणि हा ग्रंथ त्यांच्या अनुयायांसाठी एक प्रकारे गाईडबुकच बनला, जो आजही खूप महत्त्वाचा मानला जातो. चला, आता एका दुसऱ्या पण तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे शुद्धी चळवळ. पण ही चळवळ अचानक का सुरू झाली हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यावेळची सामाजिक परिस्थिती थोडी बघावी लागेल. तर झालं असं होतं की त्या काळात हिंदू धर्मातल्या काही गोष्टी, जसं की खूप कडक जाती व्यवस्था किंवा असे काही विधी जे सामान्य माणसाला कळायला अवघड होते, यामुळे अनेक जण धर्मापासून दुरावत होते. आणि साहजिकच यामुळे समाजातली एकी धोक्यात आली होती. मग काही लोक दुसऱ्या धर्मांकडे वळू लागले होते. आणि ह्याच समस्येवर एक उपाय म्हणून शुद्धी चळवळ सुरू करण्यात आली. तिचा हेतू अगदी सरळ आणि स्पष्ट होता. जे कोणी दुसऱ्या धर्मात गेले आहेत त्यांना पुन्हा एकदा सन्मानाने हिंदू धर्मात परत आणणं. मग ही प्रक्रिया कशी चालायची? तर याचे साधारणपणे 3 मुख्य टप्पे होते. पहिला टप्पा म्हणजे जे लोक धर्मांतर करून गेले आहेत त्यांना परत येण्यासाठी आवाहन करणं. दुसरा टप्पा त्यांच्यासाठी शुद्धी नावाचा एक विधी करणं. आणि तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं हिंदू समाजात पुन्हा एकदा सन्मानाने स्वागत करणं. आर्य समाजाचं काम फक्त सामाजिक किंवा धार्मिक सुधारणांपुरतं मर्यादित राहिलं नाही बरं का. त्याचा परिणाम खूप मोठा होता, अगदी राष्ट्रीय पातळीवर झाला. आणि या विचारांमुळे आपल्या स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा मिळाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दयानंद सरस्वती यांनी 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे स्वराज्य, म्हणजेच आपलं राज्य, आपलं शासन. आणि दुसरं म्हणजे स्वधर्म, म्हणजेच आपला धर्म आणि आपलं कर्तव्य. आणि या 2 विचारांनीच लोकांना स्वातंत्र्य लढ्यात उतरायला एक जबरदस्त प्रेरणा दिली. त्यांच्या राष्ट्रवादाचं आणि दूरदृष्टीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची एक घोषणा, भारत हा भारतीयांसाठी असला पाहिजे. त्या घोषणेमुळे हा देश आपला आहे, यावर आपला हक्क आहे, ही भावना लोकांच्या मनात जागी झाली. आणि हीच भावना पुढे अनेकांसाठी एक मोठं प्रेरणास्थान बनली. आणि हे सगळं ऐकल्यावर
शेवटी एक प्रश्न मनात येतोच, तो म्हणजे भविष्यात समाजाला एकत्र आणण्यासाठी भूतकाळाकडे परत जाणं किंवा जुन्या ग्रंथांचा, प्राचीन तत्वांचा आधार घेणं हे कितपत योग्य आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच विचार करायला हवा.